जय शिवराय मित्रांनो, सर्वांना कसे आहात मित्रांनो? बरे आहेत ना? तर घेऊन आलोय नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही जर रिक्षावर 25 ते 30 हजार रुपये महिना कमवत असाल, सर्व जाऊन म्हणजे गॅस ऑइल जाऊन जर तुम्ही 25 ते 30 हजार रुपये कमवताय, तर तुम्ही त्यावर 25 ते 30 हजारात घर कसं चालवायचं मित्रांनो, सगळी डिटेल मध्ये मी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काही मिस करू नका मित्रांनो, तर काहीतरी समजणार आहे. तर फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो. आजपर्यंत असा व्हिडिओ रिक्षावाल्यांसाठी कोणीही बनवलेला नाहीये, तर आपण सुरुवातीला बनवतोय. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर पहा, मी काल एक ठिकाणी आकुर्डी MIDC एक भाडं घेऊन गेलो होतो. तिथं मी एक बॅनर वाचलं कंपनीच्या बाहेर की 12 तासात 850 रुपये कमाव म्हणजे पगार आहे, असं तिथं वॉन्टेड होतं, हेल्पर पाहिजे होतं त्या कंपनीत. तर मी विचार केला की 8×3=24 म्हणजे 25, 26, 27 म्हणजे 25-26 हजार रुपये महिना पगार पडल. एक दिवस जर सुट्टी पडली म्हणजे 25 हजार रुपयेच पकडा, पण 12 तास रोज तिथं घासावी लागणार आहे, ते सांगतील ते काम करावं लागणार आहे. तर मी विचार केला, आपण रिक्षात तेवढं कमवतोय, ते पण हसून खेळून आराम करून झोपून दुपारी फॅमिलीकडे बघून गरम गरम बायकोच्या हाताचं जेवण खाऊन बायकोकडे लक्ष ठेवून घरचं सामान बिमान देऊन त्यांना सगळं आपण करून 25-1 हजार रुपये कमावतोय. तर कधीही चांगलं आपला स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःच त्यातल्या त्यात रिक्षा खूप चांगले मित्रांनो. मी तर सांगतो की एक बाजू विचार केला तर, पण आता खरं 25 ते 30 हजार रुपये पकडा. मी तर म्हणन की 25 हजार रुपयेच पकडा. आता 25 हजार रिक्षावाल्यांनी फायनान्स जर व्यवस्थित ठेवलं, म्हणजे पैशाचं सेव्हिंग वगैरे ठेवली, तर रिक्षा व्यवसाय काहीच अवघड नाहीये, काहीच वाईट नाहीये मित्रांनो. आणि हे म्हणतात ना, रिक्षा व्यवसायाला नावं ठेवतात, शिव्या देतात की धंदा नाही, असं नाही तसं नाही, वाईट बोलतात. तर त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्ही फायनान्स तुम्ही पैसे ना व्यवस्थित वाचवले नाही, कधी साईडला नाही ठेवले, त्याच्यामुळं जे मिळेल ते खर्च केले, जे मिळेल दारू पिलं, काय खाल्लं, मटण खाल्लं, हे खाल्लं. आता खाण्या वाचून काय बोलायला नाही पाहिजे, पण दारू पिणे, मटका खेळणे, हे बऱ्याच रिक्षावाल्यांना अजून ही सवय आहे, त्याच्यामुळे त्यांचं अवघड होऊन बसले. तर तुम्हाला सांगतो, 25 हजारात समजा तुम्ही महिन्यात 30 दिवस काम 25 दिवस काम केलं, 25 दिवसात तुम्हाला कमीत कमी सांगतो मित्रांनो 25 ते 30 हजार रुपये कमवायचेच आहेत. तुम्ही कमवा आणि ते साईडला ठेवा. आता त्या साईडला ठेवलेल्या पैशावर सेव्हिंग कसं करायचं सांगतो मित्रांनो तुम्हाला. तुमची गाडी नवीन आहे असं समजू आपण, त्याचा 8 हजार रुपये हप्ता हा साईडला काढले पाहिजेत. 8 हजार रुपये हप्ता कमीत कमी, म्हणजे दिवसाला 300 रुपये हप्ता पडतो. महिन्याचा 8 हजार रुपये तुम्ही साईडला काढा. तर बरेच जण म्हणतील की रिक्षाचा 8 हजार रुपये हप्ता आहे आणि असं आहे तसं आहे, हप्ता भरावा लागतो तसं. पण मित्रांनो, ती गाडी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, ते 8 हजार रुपये तुम्ही ते भरताय. जर तुमच्याकडे कॅश पैसे असतील तर तुम्हाला काहीच भरावं लागले नसते, जर तुम्ही कॅश पेमेंट केलं असते रिक्षासाठी. पण तुम्ही जर 15, 20, 25, 30 हजार रुपये भरून जर गाडी घेतली आहे, तर 8 हजार रुपये भरायला तुम्हाला काही हरकत नसायला पाहिजे. 8 हजार रुपये जर भरले हप्त्याचे, तर किती राहतात? 17 हजार रुपये राहतात मित्रांनो. ठीक आहे. आता 17 हजार तुम्ही रिक्षाचा जो हप्ता आहे त्याच्याकडे बघू नका मित्रांनो, ते तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही 4-5 वर्षाचे आहे तुमचे, ते व्यवस्थित भरले तर तुमचा रिक्षा ती स्वतःची होणार आहे आणि त्या रिक्षावर खूप पैसे तुम्ही कमावू शकता. आता तुम्हाला सांगतो, 25 हजारामधून 8 हजार हप्ता रिक्षाचा काढला, 17 हजार रुपये उरतात ते. आता तुम्हाला सांगतो की घर तुमचं भाड्याचं आहे असं आपण पकडू, आणि त्याच्यातून तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये, समजा 4 हजार रुपये रूमचं भाडं आपण साईडला काढूया. तर घर भाडं आपण असं पकडू की 4 हजार रुपये असं पकडूया, आणि त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं. आणि ज्यांचं घर स्वतःचं आहे तर ते 4 हजार रुपये तुम्ही डायरेक्ट वाचवले पाहिजे. कसे मी तुम्हाला ते नंतर सांगतो. आता हे घर भाडे 4 हजार रुपये घेतले आपण, ठीक आहे, आणि राहिले किती? 13 हजार रुपये. तर त्याच्यातून तुम्ही 500 रुपये लाईट बिल काढा. 36 राहिले किती? 12,500. आता ते लाईट बिल गेलं, ठीक आहे. आता 12,500 रुपये राहिले, त्याच्यातून 4 हजार रुपये राशन लागते. आता राशन म्हणजे भरावंच लागणार तुम्हाला, नाहीतर मग डेली भरत बसले, आज गहू आणलं, उद्या तांदूळ आणणार, परवा तेल आणणार, तर असा पैसाच टिकणार नाही तुमच्याकडून. त्याच्यासाठी सांगतोय
महिना 25,000 रुपये कमवा आणि त्याच्यातून असा खर्च करायला चालू करा. आणि राशन एकदा भरलेलं कधीच चांगलं. एकदा महिन्याचं जेवढं लागतं तेवढं भरायचं नाही तर रोज बायका म्हणणार अहो आज तेल संपले, अहो भात आपलं राईस संपला, अहो तांदूळ संपलं. असं संपतच राहणार रोज काही ना काही. आणि तुम्हाला जे पैसा कमावताय त्याच्यातून ते राहणारच नाही, पैसाच राहणार नाही शेवटी. त्याच्यामुळं एकदाच भरायचं राशन. तर आपण त्याचे 4,000 रुपये साईडला काढूया, राशनचे 4,000 रुपये. आणि एवढे आजकाल कितीही तुम्ही चेंगटबाजी केली, कितीही तुम्ही केलं तरी 4-1,000 रुपयाचं राशन तेवढं लागतातच आहे. नवरा बायको आणि 2 पोरं जर असेल तर 4,000चं राशन लागतच. आता याच्यातून बघा, तर मित्रांनो राशन भरून किती राहिले 8,500. तर राशन भरलंय म्हणल्यावर भाजी तर खाणारच ना तुम्ही, भाजी तर लागतेच. तर त्याचे आपण 700 रुपये महिना काढावं लागेल. आणि भाजीमध्ये पण तुम्ही जर आता मी सांगायला नाही पाहिजे पण भाजी आजकाल खरंच लय महाग आहे. अर्धा पैसा आपला. मी आता काल रात्री भाजी आणली, काहीच आणलं ना, 250-300 रुपये कुठे गेले तेच कळालं नाही. त्याच्यामुळं मग मी काय केलंय, हरभरे, राजमा, चना, असेच मटके बिटके सगळं भरून ठेवले. पण लागतातच पैसे भाजीला, तेवढे लागणारच. तर भाजी 700 रुपयाचं जर कट केलं तर 7,800 रुपये आपले राहतात ते. तर आता ह्याच्यामधून पण मुलं शाळेला जातात, त्यांची फीज आहे, तर ते आपल्याला बघावं लागेल. तर तुम्ही तुमच्या इंग्लिश मिडियमला पोरं अशी असतील तर त्यांना जास्त पैसे लागणार मित्रांनो. तर माझी मुलगी तुम्हाला सांगतो केंद्रीय विद्यालयाला आहे आणि त्याला नुसते व्हॅनलाच 2,000 रुपये महिना लागतो. आणि मग बाकीचा 1,000 रुपये महिना, किती 3, म्हणजे तिचा खर्च तुम्हाला सांगतो 4-1,000 रुपये महिना आहे. 4-1,000 रुपये. तर हे 7,800 भाजीचे कट केले आपण 700. तर 7,800 मधून 2,000 रुपये सरासरी महिना तुम्हाला काढावा लागणार आहे शिक्षणासाठी, म्हणजे मुलांची फीज. आणि आजकाल मुलांची फीज ही वाढतच चालली. प्रत्येक वर्षी 10% फीज वाढते. मराठी शाळात पोरं असतील तर ठीक आहे, तेवढी काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही. पण इंग्लिश शाळेत भरपूर फीज आहे. तर 7,800 मधून 2,000 आपल्या मुलांची फीज काढली तर 5,800 उरतात. आता 5,800 मधून 600 रुपये आपण मोबाईल रिचार्जचे काढूया बाजूला. तुमचं रिचार्ज आणि बायकोचं रिचार्ज. आणि म्हणजे ह्याच्यातून 600 रुपये काढले. आणि प्लस नाही, मायनसच करायचं. गॅसचे 700 रुपये काढले. गॅस तर तुम्हाला भरावाच गॅस नाही आपल्या घरात, रिक्षाचा नाही म्हणत मी तुम्हाला, याचा म्हणतोय आपल्या घरातला LPG गॅस. तर 700 रुपये त्याचे काढले तर 4,500 मित्रांनो उरतात ते. आता त्याच्यामधून पण काय जाणार आहे तो तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. LPG गॅस वगैरे भरून 4,500 रुपये राहतात ते. आता त्याच्यामधून तुम्हाला 1,500 रुपये मेडिकल डॉक्टरचा खर्च 1,500 रुपये काढावा लागणार आहे. कारण तुम्हाला सांगतो मुलं जर आजारी पडली तर दवाखान्यात 500 रुपये कुठं जात नाहीत. डॉक्टरांची फीज आहे 150 रुपये, साध्या डॉक्टरची 150 रुपये. आणि तो डॉक्टर जो आहे औषधं लिहून देतो 250-300 रुपयाची. झाले का, गेले का 500 रुपये एका टायमाला गेले. तर तुम्हाला कमीत कमी आजारी पडायचे आणि तरीही 1,500 रुपये आपण साईडला डॉक्टरांचे काढलेले आहेत. ठीक आहे. आता 1,500 रुपये जर काढले तर राहतात 3,000 रुपये. आता 3,000 मधून तुम्हाला सांगतो 1,000 तुम्ही सेव्हिंग करायची. मुलगी असेल, एक मुलगी असेल तर तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना मध्ये पैसे गुंतवा. 1,000 रुपये महिना साईडला काढून ठेवायचे, कसे काही बी होऊ द्या. तर सुकन्यामध्ये काढले 1,000 रुपये. नाही तर मग समजा मुलं असेल तर RD काढू शकता पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन. तर 1,000 रुपये त्याचे काढले तर राहतात 2,000 रुपये. आता 2,000 मधून 1,000 तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिक्षासाठी ठेवायचे. तर रिक्षाचं जर समजा काम निघालं काय तर 1,000 कमीत कमी तुम्हाला ठेवलेच पाहिजे. नाही तर रिक्षाचा खर्च खूप आहे, जास्त आहे. पण 1,000 रुपये तुम्ही साईडला ठेवलेच पाहिजे. आता 1,000 मधून आपले 2,000 मधून 1,000 गेले तर 1,000 रुपये राहणार. आता ते 1,000 रुपये तुम्हाला साईडला ठेवले पाहिजे तुमच्या खिशात, की बाबा उद्या काय झालं, प्रॉब्लेम आला तर 1,000 रुपये तरी आहेत. ठीक आहे. आता हा झाला महिन्याचा खर्च. आता पूर्ण तुम्ही म्हणाल अरे 1,000 रुपये उरतात. मग नंतर पासून तुमचा बिझनेस चालू होते. त्याच्यातून डेली इन्कमचा आपला एकच फायदा आहे की रोज आपल्या हातात कॅश येते आणि ते तुम्ही किती वाचवताय त्याच्यावर डिपेंड आहे. तर मित्रांनो पहा,
25,000 रुपये मध्ये घर खर्च कसा चालतो तुम्हाला मी सांगितलं, एकदम कट टू कट आहे. 25,000 रुपये पण पुरत नाहीत. जर नवरा बायको आणि तुम्ही 2 मुलं असतील तुम्हाला तर कट टू कट होते मित्रांनो. काय म्हणजे काय उरत नाही 25,000 रुपये मध्ये, काहीच नाही. आणि आता मग तुम्ही ह्याच्यातून काय कमी करू शकता, खर्च कसा कमी करू शकता तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही पहिला इन्कम वाढू शकता. कमीत कमी महिन्यात 30 दिवसात असा प्रयत्न करा मित्रांनो की तुम्ही 30,000 रुपये सगळं गॅस जाऊन, सर्व्हिसिंग जाऊन, तुम्ही 30,000 रुपये कुटुंबासाठी सेव्ह केलेले आहेत. आणि ते सेव्ह केलेल्या 30,000 मधून तुम्ही घर खर्च करणार आहात. आणि जे वाचतंय ते तुमचं आहे. म्हणजे आता बऱ्याच जणांचं कसं असतं, रिक्षा हप्ता नसतो. जसं की मला रिक्षाचा हप्ता नाहीये, तर माझे ते 8,000 डायरेक्ट सेव्ह होणार आहे. तर त्या रिक्षाचा जो हप्ता आहे 8,000, ते सेव्ह होत नाही मित्रांनो. माझ्या दोन्ही मुली शाळेत जातात आणि लहान मुलगी जी आहे आता, तिला 17,000 रुपये वर्षाची फीज आहे. फक्त सोमवार ते शुक्रवार जायचं फक्त, आणि ते पण 2.5 तासासाठी जायचं, त्याचे 17,000. आता मला सांगा, 12 महिने पण जात नाही ते, 12 दुनी 24,000. ठीक आहे, समजा 2,000 रुपये मला महिन्याला तिचा खर्च आहे. सोडवायला जायला मीच आहेच. ठीक आहे, आणि नंतर म्हणजे 4,000 घर भाडं आहे. बऱ्याच जणांचं घर स्वतःचं असेल, खूप चांगली गोष्ट आहे. ते तुमचे डायरेक्ट 4,000 रुपये सेव्ह होतात. सेव्ह म्हणजे कसं की परत त्याला स्वतःचं घर असेल की पाणीपट्टी आली, पाण्याचं बिल आलं, परत ह्याचं घराचा टॅक्स असतो तो आला की असं ते स्वतःला करावं लागतं भरपूर. पण स्वतःचं घर असणं खूप मोठी रिलीफ आहे. भाडं तर भरावं लागत नाही. आणि एवढं आहे मित्रांनो. तर राशन मध्ये काही पैसे वाचणार नाही, माझे पण वाचत नाहीत राशन मध्ये. आणि भाजीमध्ये पण पैसे जातात बऱ्यापैकी, 1,000-1,200 रुपये माझे जातातच. मुलांची फीज आहे, शिक्षण सध्या खूप महत्वाचं आहे आणि त्याला पैसे खूप खर्च होतात. दुसरं म्हणजे माझा खर्च, जे एक्स्ट्रा खर्च कुठे, घरात वायफाय, अजून टीव्हीचं रिचार्ज आहे, माझे 2 सिम कार्ड प्लस बायकोचं 1 सिम कार्ड, 3 सिम कार्डचा खर्च आहे. म्हणजे किती झाला, 3 त्रिक 9, 9,001 रुपये. ते वायफायचे 600-700, म्हणजे 1,700-1,800 रुपये तो खर्च मला एक्स्ट्रा झाला. मेडिकलला आम्हाला पैसे खूप लागतात. कधी बायको, कधी मी, कधी मुलं आजारी पडतच असतो. मेडिकलला भरपूर पैसे लागतात आम्हाला. आणि सुकन्या समृद्धीमध्ये माझ्या मुलीचा 1,000, लहान मुलीचं, मोठ्या मुलीचं 1,000, 2,000 ते जातात. आणि रिक्षाला सरासरी 2-2.5 रुपये मला लागतातच. आणि परत मी SIP चालू केलेली आहे UTI मध्ये, लार्ज कॅप फंड मध्ये. ते महिना 7,000 रुपये जातात. तर असं आपलं सेव्हिंग आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगितलं सर्वात पहिलं 25,000. तुम्हाला एक सांगतो की 25,000 कट टू कट घर चालतं. त्याच्यासाठी तुमच्या घरात तुमची बायको तरी कामाला पाहिजे, नाहीतर तुमचा साईड बिझनेस तरी पाहिजे, नाहीतर एक्स्ट्रा इन्कम साठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. तर असं आहे मित्रांनो की पहिलं तर 25,000 कमवता तुम्ही, 20,000 कमवताय, 18-19,000 रुपये कमवता तुम्ही, रेसमध्येच नाहीये. तुमचं घरच चालू शकणार नाही एवढ्या ह्याच्यात. आणि त्याच्यासाठी पहिलं पैसे कमवा, जास्त पैसे कमवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, शॉर्टमध्ये सांगितलं मित्रांनो 25-30,000 रुपयामध्ये घर कसं चालवायचं. तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. अजून तुमचा एक्स्ट्रा खर्च काय असेल ते पण मला कमेंटमधून सांगा. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पहिल्यांदा भेट देत असाल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.